नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम दिवस 1 मध्ये. आपण सर्वांनी आमच्या या कार्यक्रमाबद्दल काही माहिती वाचली असेल किंवा प्रत्यक्षामध्ये फोन करून सुद्धा आपण माहिती घेतलेली असेल. त्यामुळं आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये याबद्दल माहिती झालेली आहे की हा जो किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम आहे, किडनी केअर गायडन्स प्रोग्राम, तर त्याच्या माध्यमातून आपल्यापैकी कोणत्याही व्यक्तीला किडनीच्या संदर्भात काही आरोग्याच्या समस्या असतील किंवा त्यासोबत इतर कोणत्याही समस्या असतील, तर त्या सर्व समस्या दूर करून आरोग्य पुनर्प्राप्ती मिळवून देणे यासाठी हा 3 महिन्यांचा हेल्थ रिगेन प्रोग्राम आहे. हा एक परिपूर्ण आरोग्य मार्गदर्शन प्रोग्राम असणार आहे. त्याच्यामध्ये किडनीच्या आजारासोबत इतर कोणत्याही समस्या असतील तर त्याच्यामध्येही आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. तर एकूण मार्गदर्शन कालावधी कमीत कमी 3 महिने असणार आहे, ज्यामध्ये सुरुवातीला जसा आता आपला हा पहिला सेशन सुरू आहे, तर तशा प्रकारे टोटल 21 सेशन आपल्याला मिळणार आहे. त्याचं रेकॉर्डिंग आपल्याला मिळणार आहे. सातत्याने रेकॉर्ड 1 बाय 1 रेकॉर्डिंग मिळतील. तसंच आपल्याला त्या दरम्यान या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपले टोटल दर आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा ग्रुपमध्ये प्रश्नोत्तर सत्र होणार आहे. म्हणजे ज्या लोकांना किडनीच्या समस्या आहेत अशा लोकांनी आपलं हे मार्गदर्शन जॉईन केलेलं आहे, तर अशा लोकांसोबत आपल्याला सेशन जॉईन करायचं आहे. त्यासोबत आपल्याला महत्वाचं म्हणजे की वैयक्तिक मार्गदर्शन, पर्सनल गायडन्स हे उपलब्ध असणार आहे. पर्सनल गायडन्स किंवा वैयक्तिक मार्गदर्शन यासाठी महत्वाचं आहे. पर्सनल गायडन्स यासाठी महत्वाचं आहे की आपल्याला टोटल 21 सेशन मध्ये ज्या काही गोष्टी माहीत होणार आहेत की कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्या किंवा किडनीचा आजार कसा निर्माण होतो, तिथपासून तो आजार कसा कसा वाढत जातो आणि त्या आजारातून हळूहळू आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्या दूर करून आपण 100% आरोग्य परत कसं मिळवू शकतो, हे सगळं आपल्याला पूर्णपणे फॉर्म्युला म्हणा किंवा रेसिपी आपण म्हणू शकतो की हे पूर्णपणे आपल्याला माहीत पडणार आहे. परंतु ज्या का आपल्याला गोष्टी माहीत झालेल्या आहेत त्याच्या आधारावरती आपल्याला प्रत्यक्षामध्ये कृती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यासाठी आमचं जे मेंटॉरिंग आहे, पर्सनल कोचिंग आहे, ते अत्यंत फायद्याचं असणार आहे. तर या मार्गदर्शन प्रोग्राम मध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतं हे आता आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया. अर्थातच ज्या व्यक्तीला किडनीची समस्या असेल किंवा त्या संबंधित काही समस्या असतील, की डायलिसिस सुरू असेल, ते क्रिएटिनिनची लेवल जास्त राहत असेल, काही इतर किंवा त्यासोबत इतर कोणतेही आजार असतील, शारीरिक आजार, मानसिक आजार, कोणतेही आजार असतील त्यासोबत, तर असा व्यक्ती स्वतः सहभागी होऊ शकतो. तसंच त्या व्यक्तीचा जवळचा कोणताही नातेवाईक, याचं कारण म्हणजे काय असतं की कुठल्याही व्यक्तीला जी काय आरोग्याची समस्या असेल किंवा किडनीची समस्या आहे, तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील इतर लोकांचा रोल महत्वाचा आहे. किंवा कधी कधी काय होतं की आमचं हे गायडन्स ऑनलाईन असल्यामुळं काही लोकांना हे ऑनलाईन माध्यमातून गायडन्स घेणं किंवा मार्गदर्शन मिळणं घेणं समजणं थोडं अवघड जातं. किंवा कधी कधी काही लहान मुलं पण असतात, त्यांना पण अशा काही समस्या असतात किंवा वयस्कर लोक असतात, तर त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबामध्ये असा कमीत कमी एक जरी व्यक्ती असेल की त्याच्या मनामध्ये तीव्र इच्छा आहे की त्या व्यक्तीला आपल्याला ठीक करायचंय किंवा काहीतरी मदत करायची, तर त्या व्यक्तीसाठी तो मार्गदर्शन घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला याचा फायदा होणार आहे. या कार्यक्रमाचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे काय, की आपल्या सर्वांना यथायोग्य, यथाशक्ती मार्गदर्शन करणं आणि प्रत्यक्ष मदत करणं. तर हे जे मार्गदर्शन आहे किंवा ही जी काही प्रत्यक्ष मदत आहे ती 100% आरोग्य परत मिळवणे, आरोग्य पुनर्प्राप्ती, 100% हेल्थ रिगेन, हे मिशन किंवा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच आपण करणार आहोत. खरं तर आपल्याला अनेक गोष्टींनी तात्पुरता फरक पडत असतो किंवा आपलं आरोग्य चांगल्या प्रकारे नियंत्रणामध्ये सुद्धा राहिलेलं असतं, परंतु 100% आरोग्य प्राप्त झालेलं नसतं. आणि अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या अनेक महिन्यापासून असतात, अनेक वर्षापासून असतात, म्हणजे 100% आरोग्य त्यांना मिळालेलं नसतं बऱ्याच वर्षापासून सुद्धा. तर त्या दृष्टिकोनातून 100% या गोष्टीला चांगलं आपण महत्व देणं गरजेचं आहे. आता बघा, आपण बघतो की सध्याच्या काळामध्ये अनेक प्रकारचे आजार, शारीरिक आजार, मानसिक आजार किंवा आरोग्याच्या समस्यांनी अक्षरशः थैमान मांडले असं आपण म्हणू शकतो.
त्याच्यामध्ये जर आपण काही आजारांची नावं बघितली, शारीरिक आजारमध्ये पॅरालिसिस, हृदयविकार, बीपी, डायबिटीज, कुठल्याही प्रकारचा कॅन्सर, किडनीचे आजार, गुडघेदुखी, सांधेदुखी, आर्थरायटिस, पार्किन्सन, मणक्याचे आजार, डोक्याचे मेंदूचे आजार, किंवा इतर काय पोटाच्या समस्या, लिव्हरच्या समस्या, कोणत्याही स्किन प्रॉब्लेम, वंध्यत्व, इन्फर्टिलिटी, मुलं न होणे, डोळ्यांचे विकार, वजनाच्या संदर्भात काही समस्या, अशा अनेक शारीरिक मानसिक आजारांचं प्रमाण मागच्या काही वर्षामध्ये वाढलेलं आहे. हे शारीरिक आजार झाले. तसं जर आपण काही मानसिक आजार बघितले की ज्याच्यामध्ये रात्री झोप न येणे, चिंता, ताणतणाव, अतिविचार, नकारात्मक विचार, डिप्रेशन किंवा इतर प्रकारचे मानसिक आजार, तर या आजारांचं वेगळ्या प्रकारची काही ठराविक नाव आहेत, परंतु याच्यापेक्षाही अनेक आजार आहेत की त्याची नावं इथं नाही आहेत, परंतु प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर सध्याच्या काळामध्ये बऱ्याच लोकांचे अनेक आजार असतील, आरोग्य समस्या असतील, तर या संपूर्णपणे व कधीच दूर होत नाहीत. आणि बऱ्याचदा समस्या आहेत तशाच राहतात, किंवा कधी कधी कधीतरी त्या समस्या खूप वाढतात. याचं आपल्याला कारण समजणं गरजेचं आहे. याचं कारण जर आपण थोडक्यात सांगायचं म्हटलं, याचं मुख्य कारण हे आहे की दुर्दैवाने सध्याच्या काळामध्ये दुर्दैवाने जास्तीत जास्त लोकांना फक्त दोनच गोष्टी माहिती असतात. फक्त दोनच. त्या म्हणजे काय, की आपल्या स्वतःला काही आरोग्याची समस्या असेल किंवा आपल्या कुटुंबामध्ये कोणाला काय आरोग्याची समस्या असेल, तर ती समस्या सोडवण्यासाठी चांगल्या डॉक्टरांकडे जाणे किंवा चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाणे आणि तिथे तिथे जाऊन उपचार घेणे, किंवा दुसरी एक गोष्ट माहिती असते ती म्हणजे अशा प्रकारे चांगल्या डॉक्टरांकडं किंवा चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी आवश्यक असलेला पैसा जमवणे. बघा आता, विचार करा की जर फक्त या दोनच गोष्टींच्या माध्यमातून किंवा दोन दोन गोष्टी माहीतच असल्यामुळं जर कुठलाही आजार 100% जर ठीक होत असते, तर मग आतापर्यंत जगामध्ये कोणी बऱ्याच कालावधीपासून आजारी राहिलं नसतं. आणि याच्यासोबत म्हणजे अनेक लोकांचा असा गैरसमज आहे अजून सुद्धा, की आपण चांगल्या डॉक्टरांकडे गेलो, चांगल्या हॉस्पिटलमध्ये गेलो किंवा उपचारासाठी आपल्याकडे भरपूर पैसा असेल किंवा चांगल्या प्रकारचा इन्शुरन्स पॉलिसी असेल, हेल्थ इन्शुरन्स असेल, आरोग्य विमा असेल, तर आपण सुरक्षित राहू शकतो किंवा आपण कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट करू शकतो. पण हा एक गैरसमज आहे. आपण जर बघितलं, सध्याच्या काळामध्ये असे अनेक आजार आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याकडं आपण कितीही चांगल्या डॉक्टरांकडे जात असाल, कुठल्या हॉस्पिटलमध्ये जात असाल चांगल्या, किंवा आपल्याकडे कितीही मोठा इन्शुरन्स कव्हर असेल, तरी सुद्धा एकतर आपल्याला स्वतःला योग्य ते ज्ञान पाहिजे, किंवा मग आम्ही जसं गायडन्स करतो किंवा आमच्यासारखे जे काही लोक गायडन्स करतात, तर त्याच्या माध्यमातूनच हळूहळू आपल्या समस्यातून आपण पूर्णपणे बाहेर पडू शकतो. आता बघा, आता जे घडलेली गोष्ट आहे, या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग सुरू करण्याच्या अगोदरच एक बातमी आली की आपली मराठीमधली प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचं वयाच्या 38व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झालं. आणि जवळपास मागच्या 1-1.5 वर्षापासून त्या आजारी होत्या. तर विचार करा, त्यांच्याकडे काही पैशाची कमतरता नव्हती. भरपूर अगदी करोडोचा पैसा त्यांनी खर्च केला असेल, परंतु त्या कदाचित त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबाने फक्त या दोनच गोष्टी केलेल्या असतील, की चांगले डॉक्टर किंवा चांगलं हॉस्पिटल यांच्याकडे जाणे आणि उपचार करणे किंवा आवश्यक असलेला पैसा जमा करणे. कदाचित त्यांना इतर काही गोष्टी माहिती असत्या, तर काहीतरी वेगळी परिस्थिती दिसली असती. म्हणून आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे. परंतु आपल्यासाठी ही खुशखबर आहे, कोणत्याही प्रकारचे शारीरिक आजार, मानसिक आजार 100% ठीक होऊ शकतात. मग ते आजार किती जुने असतील, किती वर्षापासून असतील, कोणत्याही पातळीवरचे असतील, कुठल्याही लेवलचे असतील, कुठल्याही स्टेजला असतील, 100% ठीक होऊ शकतात. आणि ते कसे ठीक होऊ शकतात, त्यासाठीच हा आपला संपूर्णपणे मार्गदर्शन आपण देत आहोत, किंवा मार्गदर्शन प्रोग्राम किंवा हे जे आपलं 3 महिन्यांचं मार्गदर्शन त्यासाठीच आहे, की आपल्याला तर हे सांगितलं सुद्धा जाणार आहे की कशा प्रकारे आजार 100% ठीक होतात, कुठल्याही प्रकारचे किंवा झालेले आहेत आतापर्यंत अनेक लोकांचे, आणि आपण सुद्धा कशा प्रकारे अशा प्रकारचे परिणाम प्राप्त करू शकतो. तर आपल्याला मदत कोण करणार, हा आता एक महत्वाचा प्रश्न आहे. बघा, की कोणत्याही प्रकारच्या आजारासाठी किंवा जी काही किडनीच्या समस्या असतात, त्यासाठी व्यक्ती चांगल्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेत असतो किंवा चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतो.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेत असतो, मेडिसिन घेत असतो, बाकीच्या काही गोष्टी फॉलो करत असतो, डाएट फॉलो करत असतो, किंवा ज्या लोकांना किडनीची समस्या आहे त्यांचं डायलिसिस सुद्धा सुरू असतं, म्हणजे त्यांना डॉक्टरांचं गायडन्स, ट्रीटमेंट, मेडिसिन, डायलिसिस किंवा इतर काय बाकीच्या गोष्टी याची मदत होत असते खरं तर. परंतु जर आपल्या असं लक्षात येत असेल की फक्त त्या गोष्टी करून, तेवढ्याच गोष्टी करून जर आपल्या समस्या 100% दूर होणार नसतील, तर मग आपल्याला इतर सुद्धा अनेक गोष्टींची मदत घेणं गरजेचं आहे. आणि त्या नक्की गोष्टी कोणकोणत्या गोष्टी असतील किंवा कोणकोणत्या गोष्टी आपण करू शकतो, हे संपूर्ण आपल्याला या गायडन्स प्रोग्राम मध्ये सांगितलं जाणार आहे. आणि विशेषतः आपल्याला काय करायचंय की आपल्याला उपचारासोबत उपचार घेत असताना मुख्यतः आपल्या आतमध्ये जी काही शक्ती आहे, की आपल्या विचारांमध्ये खूप मोठी शक्ती आहे. आपला जो ब्रेन आहे, मेंदू आहे, तो खूप मोठा पॉवरफुल आहे. किंवा आपण जे आपलं अंतर्मन म्हणतो, सबकॉन्शियस माइंड, तर त्याच्यामध्ये पण ही खूप मोठी शक्ती दडलेली आहे. तर आपल्या किंवा त्याच्या पलीकडे पण एक शक्ती असते की ज्याला आपण निसर्ग म्हणतो किंवा ईश्वर म्हणतो. तर त्या शक्तीचीही आपल्याला मदत घेता येते. आणि त्याच दृष्टिकोनातून आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की संपूर्ण हे जे काही गायडन्स आपल्याला केलं जाणार आहे, त्याच्यामध्ये आपलं मन अनंत शक्ती आणि सामर्थ्य याचं भांडार आहे, याची आपल्याला जाणीव करून दिली जाणार आहे. किंवा आपल्या आतमध्ये असलेलं जे काही सामर्थ्य आहे, म्हणजे आपल्याला इतर बाह्य गोष्टींसोबत, की आपल्याला काही उपचार आपण घेत असाल, इतर काही गोष्टी करत असाल, तर त्यासोबत आपण जर आपल्या मनाची शक्ती वापरली किंवा त्यासोबत इतर काही योग्य त्या गोष्टी केल्या, की ज्याचं बऱ्याच लोकांना ज्ञान नसतं. म्हणजे उपचार सुरू असताना कोणत्या गोष्टी करायच्या किंवा कोणत्या गोष्टी नाही करायच्या, या एज्युकेशन बेस हे गायडन्स आपला असणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला चांगल्या प्रकारचा फायदा होणार आहे. आता आपण बरेचदा काय असतं की आपण ऐकलेलं असतं की आपलं मनामध्ये खूप मोठी शक्ती आहे, आपल्या आतमध्ये खूप मोठी शक्ती आहे. किंवा आपण अशा काही घटना सुद्धा ऐकलेल्या असतात की ज्याच्या माध्यमातून अनेक लोकांना असे आश्चर्यकारक परिणाम मिळालेले असतात कुठल्या ना कुठल्या प्रकारचे. परंतु जोपर्यंत आपल्याला स्वतःला त्याचा काही पुरावा मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याची खात्री पटत नाही. म्हणजे आपल्या आजूबाजूला अशी एखादी घटना घडलेली असेल किंवा आपल्याला काहीतरी त्याचा पुरावा मिळाला, काहीतरी सत्य घटनेबद्दल माहिती मिळाली, तर मग तर आपला मग आत्मविश्वास वाढतो की आपल्यामध्ये पण काहीतरी पॉवर आहे. तर त्या दृष्टिकोनातून आता आपण एक व्हिडिओ बघणार आहोत. आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर आपला पुढे सेशन कंटिन्यू होणार आहे. तर त्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीची स्टोरी सांगितलेली आहे, प्रत्यक्षामध्ये घडलेली गोष्ट आहे. आणि कशा प्रकारे ज्या व्यक्तीवरती, जो व्यक्ती फक्त उपचारांच्या माध्यमातून बरा होऊ शकत नव्हता, ठीक होऊ शकत नव्हता, किंवा वाचण्याची पण शक्यता नव्हती, तो कशा प्रकारे ठीक झाला त्याची ती स्टोरी सांगितलेली आहे. तर पुढच्या 1 मिनिटामध्ये मी व्हिडिओ प्ले करत आहे. त्यानंतर आपला पुढे सेशन कंटिन्यू होणार आहे. फ्रेंड्स, अगर किसी इंसान के बारे में यह कहा जाए कि वो अचानक जमीन में गिरने से पहले टॉप ऑफ द वर्ल्ड था, तो आपको लगेगा कि ये एक मेटाफोर है, यानी ये कोई अतिशयोक्ति है। परंतु एक व्यक्ति के बारे में ये बिल्कुल सही बात थी। फ्रेंड्स, हमारा सबकॉन्शियस माइंड इतना पावरफुल होता है, इतना पावरफुल होता है कि अगर हम इसमें जो चीज बैठा लेते हैं वो सभी काम हमारे जीवन में सफल हो सकते हैं, हम सक्सेसफुल हो सकते हैं। ये हमारे फाइनेंस में काम करता है, हमारा सबकॉन्शियस माइंड हमारे कैरियर में काम करता है, हमारे रिलेशनशिप्स में काम करता है, हमारे अचीवमेंट्स में काम करता है, और ये हमारे हेल्थ में काम करता है। तो आइए मैं आपको आज एक ऐसे इंसान की स्टोरी बताने जा रहा हूं जिसने अपने इनके पावर के दम पे ना एक प्लेन दुर्घटना में बुरी रूप से घायल हो जाने के बाद अपने आप को सही करा, वरना फिर से दुगनी उत्साह के साथ उसने काम किया और अपने आप को सफल बनाया। जी हां दोस्तों, अगर आप ये स्टोरी सुनना चाहते हैं तो आप आइए और मेरे साथ जोड़िए। ये इंसान का नाम था मॉरिस ई गुडमैन, जिसे दुनिया मिरेकल मैन के नाम से जानती है।
दोस्तों, ये बात है 10 मार्च 1981 की। मॉरिस ई गुडमैन ने अपना 172 सेस्ना प्लेन एक दिन पहले ही खरीदा था। उन्हें फ्लाइंग में बहुत रुचि थी और वो इस प्लेन को लेकर अपने उड़ान भर रहे थे। वो पूरे समय शाम को चेसपीक बे के किनारे इस फ्लाइट का आनंद ले रहे थे। बड़े ही मगन थे, अच्छी लग रही थी उनको ये उड़ान। लेकिन ये अचानक क्या हुआ, जैसे ही वो रनवे पर लैंड करने जा रहे थे, उनके जो सिंगल इंजन प्लेन था उसका इंजन की पावर खत्म हो गई, पावर बंद हो गई। अचानक उन्होंने अपने विंडशील्ड के सामने एक हाई वोल्टेज केबल वायर देखे और उनका प्लेन उस हाई केबल वोल्टेज में फंस गया और जा करके रनवे से क्रैश हो गया। आप सोच सकते हैं कि सिंगल इंजन प्लेन, छोटा प्लेन जिसमें कोई और नहीं बैठ सकता, यदि एक आदमी बैठता होगा उसमें कितना स्पेस होता होगा, और जब वो पूरे इंपैक्ट के साथ नीचे जमीन पर टकराएगा तो उसमें कितना बड़ा विस्फोट होगा। मॉरिस ई गुडमैन बुरी तरह घायल हो गए थे। 20 मिनट बाद वो पास के एक नेस्ट वेडॉक हॉस्पिटल में इमरजेंसी में एडमिट कराया गया। जब वहां डॉक्टरों ने उनको चेक किया तो पाया उनकी गर्दन टूट चुकी थी। उनकी स्पाइनल कॉर्ड, जबड़े, लैरिंग्स सारे के सारे बुरी तरीके से नष्ट हो चुके थे। उनके फेफड़े की सारी मांसपेशियां बुरी तरह से डैमेज हो गई थी। वो बड़ा मुश्किल से सांस ले पा रहे थे। उनकी गर्दन टूट चुकी थी। उनके बाउल्स, उनके किडनी, सारे के सारे लीवर बुरी तरीके से डैमेज हो चुके थे। वहां डॉक्टरों ने जब उनको चेक किया तो उन्होंने पाया यहां पर उनका इलाज नहीं हो सकता है। उन्होंने कोशिश की, उन्होंने सोचा कि इनको किसी पास के हॉस्पिटल में ले जाए। वहां पर एक नजदीक में एक नॉरफॉक हॉस्पिटल था जो वहां से 40 माइल्स दूर था। किसी तरह डॉक्टरों ने एक रिस्क लेने की ठानी कि चलो हो सकता है वो मॉरिस को बचा सकें, और वो मॉरिस को उस 40 मील दूर हॉस्पिटल ले गए। इस बीच उनके परिवार वालों को इंटीमेट कर दिया गया। उनके सारे के सारे परिवार वाले उस नॉरफ्लॉक हॉस्पिटल में पहुंच चुके थे। जैसे ही मॉरिस पहुंचे वहां पर, उनको डॉक्टरों ने स्ट्रेचर पर लिटाया और अंदर एकदम से ऑपरेशन थिएटर ले गए। डॉक्टरों ने जब उनकी ये हालत देखी तो उनकी जो सिस्टर वहां पैट वॉल्डो खड़ी हुई थी, उनसे बताया कि बहुत मुश्किल है कि मॉरिस आज रात सर्वाइव कर जाए, और अगर वो सर्वाइव कर गए तो भी उनकी आंख और कान के नीचे की पूरी बॉडी काम करने लायक नहीं रहेगी। उससे तो बेहतर एक मौत होगी। परंतु मॉरिस की किस्मत में कुछ और लिखा था। मॉरिस के सबकॉन्शियस माइंड की पावर इतनी ज्यादा थी कि उन्होंने अपने आप को इतना, सबकॉन्शियस माइंड की पावर से अपने आप को इतना स्ट्रांग कर रखा था कि उनका ऑपरेशन 9 घंटे चला। एक खास बात यह थी, इस पूरे दौरान मॉरिस होश में थे, क्योंकि उनके जो पावर थी, जब उनका सिंगल इंजन प्लेन बंद हुआ, मॉरिस बताते हैं, उनके दिमाग में एक ऑल ऑफ ए सडन विद इन ए फ्रैक्शन ऑफ द सेकंड ये थॉट था कि इट इज गोइंग टू बी क्रैश्ड इन द लैंड एंड आई हैव टू कीप माई सेल्फ अवेकन। और यही पावर थी कि वो उनको हल्का सा कॉन्शियस रखे हुए थे। रात में ऑपरेशन चला। ये ऑपरेशन 9 घंटे चला। मॉरिस को हर अंग को शरीर के तारों से सिल दिया गया था, प्लास्टिक से सिल दिया गया। किसी तरह 9 घंटे के सक्सेसफुल ऑपरेशन के बाद वो रात मॉरिस सर्वाइव कर गए। लेकिन डॉक्टर अभी भी बहुत ज्यादा होपफुल नहीं थे। डॉक्टरों को ये मालूम था कि मॉरिस सर्वाइव कर चुके हैं, परंतु पूरी उम्र उनको आंख और कान के नीचे उनका शरीर काम नहीं करेगा। पूरी उम्र वो इवन सांस भी नहीं ले पाएंगे। जब उनको हॉस्पिटल में इमरजेंसी में लाया गया तो उनके फेफड़े काम नहीं कर रहे थे, वो सांस नहीं ले पा रहे थे। उनको एक मेडिकल टर्म्स में ट्रैकेटोमी बोला जाता है, गले में एक पाइप डाल करके उनको सांस दिलाई जा रही थी। शायद डॉक्टरों ने बोला इनको सांस लेने के लिए पूरी उम्र रेस्पिरेटर पर रहना पड़ेगा। जब मॉरिस ने यह बात सुनी, दूसरी सुबह उन्होंने अपने मन को रिफ्रेम किया, अपने सबकॉन्शियस माइंड को एक्टिवेट किया और उन्होंने कहा नहीं, आई एम ए विनर, आई एम नॉट ए लूजर। हो सकता है, मॉरिस अपनी एक किताब द मिरेकल मैन में लिखते हैं कि मैं, हो सकता है उस समय जो मौत होती वो एक अच्छा ऑप्शन होता, टू बाय दैट डेथ विल बी ए चीपर ऑप्शन, बट आई हैव ऑलवेज रिमेन्ड ए सेल्समैन, आई विल नॉट बाय इट, आई एम ए रादर गुड सेल्समैन। ये बहुत बड़ा डॉक्टरों के सामने, पैट वॉल्डो उनकी सिस्टर बताती है, डॉक्टरों के सामने बहुत बड़ा चैलेंज था। मॉरिस आईसीयू में थे, उनका ऑपरेशन सक्सेसफुल हुआ था, लेकिन अभी भी डॉक्टर बहुत होपफुल नहीं थे। वो जानते थे कि अगर मॉरिस सर्वाइव कर जाएंगे अभी भी, तब भी उन्हें पूरी उम्र एक चेयर से बंधे रहना पड़ेगा, मशीन्स पर रहना पड़ेगा, रेस्पिरेटर से सांस लेनी पड़ेगी, ट्यूब से खाना पड़ेगा। वो सिर्फ अपनी आंखों से देख सकते थे और कानों से सुन सकते थे। परंतु मॉरिस ने अपने आप को कन्विंस किया, अपनी इंटरनल पावर को स्ट्रांग किया, अपने सबकॉन्शियस माइंड को स्ट्रांग किया, और उन्होंने अपने आप से कहा, नो, आई विल सर्वाइव, आई विल लीड अ नॉर्मल ह्यूमन बीइंग्स लाइफ, और जो मेरी अगली आने वाली क्रिसमस है वो मैं अपने घर में मनाऊंगा और मैं इस हॉस्पिटल से अपने पैरों से बाहर निकल कर जाऊंगा। दोस्तों, एक बहुत बड़ी स्टोरी है। मॉरिस एक 35 साल के युवा थे। अगर आप इनका बचपन देखें तो मैं आपको बताना चाहूंगा कि वो बहुत ही एक केयरलेस टाइप के एडल्ट हुआ करते थे, जिसका दिशा नहीं थी, जिसको जीवन में कुछ नहीं पता था वो क्या करना चाहते हैं।
किसी तरह उनके अंकल ने उनको एक लाइफ इंश्योरेंस कंपनी में 13 वीक के ट्रायल पे लगाया हुआ था। वो कोई अच्छा परफॉर्म नहीं करते थे। वन फाइन डे व्हाट हैपेंड विद हिम, इट हैज चेंज्ड हिज एंटायर लाइफ। वो एक ड्रग स्टोर में गए, वहां पर ड्रग स्टोर में ड्रग तो उनको नहीं मिली, पर वहां पर उनको एक बुक मिली। ये बुक थी नेपोलियन हिल द्वारा लिखी, थिंक एंड ग्रो रिच। उन्होंने इस बुक को उठाया, अब बोला इट्स ए चीपर ऑप्शन, अगर बाई थिंकिंग ओनली आई कैन बिकम ए रिच, व्हाई टू डू वर्क। एंड व्हाट हैपेंड, वो बुक लेकर के आए और उन्होंने अपने कबर्ड में रख दी। वो बुक धूल खाती रही तब तक, जब तक कि एक दिन उनकी नजरों के सामने पड़ी और उनके अपने क्यूरियोसिटी जागी कि चलो ला इसको पढ़ के देखता हूं। जब उन्होंने पढ़ा तो नेपोलियन हिल की किताब में जो कोट नेपोलियन हिल ने लिखा था, वो लिखा था, व्हाट एवर ए माइंड कैन कंसीव बिलीव इट कैन अचीव। इस एक सेंटेंस ने मॉरिस ए गुड मैन के जीवन की दिशा बदल दी। उन्होंने अपने लाइफ इंश्योरेंस कैरियर में बहुत सक्सेस हासिल की। वो एक बहुत सक्सेसफुल लाइफ इंश्योरेंस एजेंट बने। वो 5,000 स्क्वायर फीट के वर्जीनिया में अपने बड़े मकान में अपनी वाइफ सैंडी के साथ रहा करते थे। सेस्ले ड्राइव किया करते थे। और एक दिन पहले ही उन्होंने अपना ये सेसना 172 प्लेन खरीदा था। वो एक बहुत अच्छी लाइफ लीड कर रहे थे। और उस साल जब उनका एक्सीडेंट हुआ, उस समय वो अपने $15 मिलियन का जो सेल रिकॉर्ड था उसको क्रैक करने जा रहे थे। परंतु होने को कुछ और ही मंजूर था। और इस प्लेन दुर्घटना में मॉरिस पूरी तरह से घायल थे और हॉस्पिटल में पड़े थे और अपनी जिंदगी से लड़ रहे थे। लेकिन उन्होंने कभी हार नहीं मानी, उन्होंने कभी अपने जीने की आशा को नहीं छोड़ा और उन्होंने बार बार अपने सबकॉन्शियस माइंड को रिफ्रेम किया कि वन डे ही विल बी हेल्दी, ही विल लीड ए नॉर्मल लाइफ एंड डेफिनेटली ही विल डू इट। दोस्तों, उनकी इस पूरी की पूरी जो स्ट्रगल था उसमें उनकी सिस्टर पैट वर्ल्डो उनके साथ थी। मैं सभी को ये मैसेज देना चाहता हूं, फैमिली इज वेरी इंपॉर्टेंट। फैमिली डज नॉट मीन ओनली योर वाइफ और योर किड्स। फैमिली मीन्स योर फ्रेंड्स, योर ब्रदर्स, योर पेरेंट्स, योर सिस्टर, एनीवन हु कैन हेल्प यू। तो हमेशा उनको अपना सम्मान रखें, अपने फ्रेंड से जुड़े रहें, अपने फैमिली से जुड़े रहें। वो देख नहीं सकते थे, वो समझ नहीं सकते थे, वो बोल नहीं सकते थे, वो सांस नहीं ले सकते थे। पेट वर्ल्डो जो उनकी सिस्टर थी, उनके लिए एक कार्डबोर्ड बनाया गया और उसमें उन्होंने उसको 4 पार्ट में डिवाइड किया, जिसमें 2-2 लाइनें डाली, जिसमें लेटर्स लिखे। और उनसे जो नर्सेज आकर के कहा करती थी हॉस्पिटल में, दिखाती थी कि कौन से स्क्वायर में आप कुछ वर्ड्स बोलना चाहते हो, तो वो पलक झपकाया करते थे। ही यूज्ड टू कम्युनिकेट बाय ब्लिंकिंग हिज आईज। एक नई मेथड, एक नई टेक्नोलॉजी, एक नया तरीका निकाला गया जिससे कि वो मॉरिस से कम्युनिकेट कर सकते थे और मॉरिस अपनी प्रॉब्लम्स के बारे में, अपने पूरे बॉडी के बारे में, कि कहाँ उनको दर्द हो रहा है, कहाँ वो अनईजी फील कर रहे हैं, वो कहाँ वो ईजी फील कर रहे हैं, वो जान पाते। और धीरे धीरे उन्होंने रिकवर करना शुरू कर दिया। 2.5 महीने बाद उनका रेस्पिरेटर हटाया गया, वो खुद से सांस ले सकते थे। लेकिन उनके सामने एक बहुत बड़ा चैलेंज था, उनकी स्पाइनल कॉर्ड क्रश हो गई थी। अब उनको अपने न्यूरोलॉजी पे काम करना था, क्योंकि उनको सिग्नल्स नहीं मिलते थे, वो चीज़ों को परफॉर्म नहीं कर पाते थे। धीरे धीरे करके उन्होंने एक एक होल में डालने का प्रयास किया और वो पूरी की पूरी एक एक्सरसाइज की और उन्होंने धीरे स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय स्टेप अपने एक एक ऑर्गन को पर फोकस करके अपने सबकॉन्शियस माइंड की पावर से अपने बॉडी को सिग्नल दे करके अपने आप को सही किया। और फाइनली वो दिन आया जब मॉरिस अपने पैरों पर उस हॉस्पिटल से निकल के बाहर निकले। तो दोस्तों, ये कहानी हमें ये बताती है कि अगर आप कोई भी कार्य करने की दृढ़ इच्छा शक्ति को पाल लें, उसे अपने सबकॉन्शियस माइंड में फीड कर लें, तो डेफिनेटली आप उसको अचीव कर सकते हैं। यू कैन बिकम ए सक्सेसफुल। यहाँ से मॉरिस की एक नई दिशा तय हुई। उन्होंने सेल्स का जॉब छोड़ा, वो बाहर निकले, उन्होंने लोगों को अपनी स्टोरीज बताना शुरू किया और उनके जो गुरु थे जिग जैगलर, जो उस समय के सबसे बड़े मोटिवेशनल स्पीकर थे, उनके साथ उन्होंने काम करना शुरू किया और ही बिकेम ए वेरी सक्सेसफुल मोटिवेशनल स्पीकर अक्रॉस द वर्ल्ड। फॉर्च्यून 500 से ज़्यादा कंपनीज में वो अपने नरेशंस देते हैं, वो अपने चीज़ों को बताते हैं, लोगों को समझाते हैं कि कैसे अगर आप माइंड को कंट्रोल कर सकते हो, देन यू कैन रूल द वर्ल्ड, यू कैन बी सक्सेसफुल। ये स्टोरी अगर आप लोगों को पसंद आई हो तो मेरे यूट्यूब चैनल ट्रांसफॉर्मिंग पीपल्स लाइफ को सब्सक्राइब करना ना भूलें। मैं आपके लिए ऐसे ही एक मोटिवेशनल स्टोरीज और ऐसी अलग अलग स्टोरीज आपके सामने लाता रहूँगा। थैंक यू। बघा, आता आपण हा जो एक व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये घडलेली गोष्ट आहे। त्याच्यामध्ये तारीख सुद्धा सांगितली होती की 1981 मध्ये ही घटना घडलेली होती। की जर आपण हा व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर अशा प्रकारच्या अवस्थेतला जर व्यक्ती, की ज्या व्यक्तीची फक्त उपचारांच्या माध्यमातून, त्या व्यक्तीची उपचारांच्या माध्यमातून
ठीक होण्याची, अगदी वाचण्याचीही शक्यता नव्हती. अगदी वाचण्याचीही शक्यता नव्हती. तो व्यक्ती काही महिन्यानंतर परत पहिल्यासारखा नॉर्मल होऊ शकतो आणि त्याचं एक पूर्णपणे हेल्दी लाईफ जगू शकतो. आता या व्यक्तीला डॉक्टरांनी सांगितलं होतं डॉक्टरांनी सांगितलं होतं की हा व्यक्ती जरी वाचला असला तरी तो फक्त डोळ्यांनी बघू शकतो किंवा ऐकू शकतो. खरं तर तो व्यक्ती वाचला होता, ते सुद्धा त्याला त्याची मनाची शक्ती कशी वापरायची हे माहीत असल्यामुळं त्याने उपचारासोबत मनाच्या शक्तीचा योग्य प्रकारे वापर केला, सातत्याने वापर केला आणि तो व्यक्ती नंतर ठीक झाला. आणि डॉक्टरांनी काय सांगितलं हे सुद्धा त्या व्यक्तीला माहित होतं. तसं असताना त्याने काय केलं की त्याच्यावरती विश्वास न ठेवता त्याला जी मनाची शक्ती कशा पद्धतीने वापरायची हे माहित होतं, त्याचा त्याने सातत्याने तो वापर करत राहिला आणि काही महिन्यानंतर तो व्यक्ती परत पहिल्यासारखा झाला. म्हणजे त्याच्या शरीराचं परत एकदा निर्माण झालं. अगदी त्याचं हे उदाहरण सांगायचं कारण म्हणजे काय, की त्या व्यक्तीचं संपूर्ण शरीर उद्ध्वस्त झालं होतं. लिव्हर डॅमेज झालं होतं, त्याला श्वास घेता येत नव्हता, पचन संस्था वेगळी सगळी मोडली होती, अंगाची हाडं मोडली होती. तसंच त्या व्यक्तीच्या ज्या दोन्ही किडन्या आहेत, त्या किडन्या सुद्धा संपूर्णपणे डॅमेज झालेल्या होत्या. आणि अशा अवस्थेतला व्यक्ती हळूहळू पूर्णपणे परत पाहिल्यासारखा होऊ शकतो. आणि आणि त्या व्यक्तीचं शरीर ज्या प्रकारे उद्ध्वस्त झालं होतं, तर ही घटना घडली होती 1981 मध्ये, म्हणजे जवळपास 44 वर्षापूर्वी. तर आताच्या काळात सुद्धा जर अशा पद्धतीने जर कुठल्या व्यक्तीचं डॅमेज झालं बॉडी, तर तो व्यक्ती परत पाहिल्यासारखा होऊ शकत नाही, फक्त उपचारांच्या माध्यमातून. आणि जर एवढ्या वर्षापूर्वीचा तो व्यक्ती, की त्यावेळेस जास्त उपचार, ऍडव्हान्स मध्ये उपचार सुद्धा अवेलेबल नव्हते, तर त्यावेळेस जर व्यक्ती अशा प्रकारे ठीक होऊ शकत असेल, तर मग आपल्या मनाचं सामर्थ्य किंवा त्यासोबत इतर योग्य त्या गोष्टींचं महत्व खूप जबरदस्त आहे. आणि महत्वाचं म्हणजे या घटनेला आता जवळपास 44 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि तो व्यक्ती अजूनही जिवंत आहे. म्हणजे एवढा जबरदस्त आपल्याला कुठल्याही व्यक्तीला फायदा होऊ शकतो. म्हणून की जेव्हा कुठलाही व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीला किडनीच्या समस्या आहेत, तर त्याने उपचार घेत असताना इतर सुद्धा अनेक गोष्टी, ज्या महत्वाच्या गोष्टी असतात किंवा ज्या फायदा करून देणाऱ्या गोष्टी असतात, किंवा आपण हे संपूर्ण प्रोग्राम मध्ये मार्गदर्शनामध्ये ज्या काही आपल्याला गोष्टी सांगणार आहोत किंवा आपल्याला माहित पडणार आहेत, तर त्याचा आपण हळूहळू अवलंब करत राहायचे उपचार घेत असताना. बघा, जसं आपण आता उदाहरण बघितलं त्या प्रकारे कोणतीही परिस्थिती हा एक परिणाम असतो. म्हणजे सध्याच्या काळामध्ये किंवा आजच्या घडीला कुठल्याही व्यक्तीची जर एखादी परिस्थिती असेल, चांगली असेल, वाईट असेल, त्याला एखादा आजार असेल, किडनीचा आजार असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा डायलिसिस सुरू असेल किंवा कुठल्याही समस्या असतील, तर कोणतीही परिस्थिती चांगली असो किंवा वाईट असो, तो एक परिणाम असतो. आणि एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये अगदी त्याच्या जीवनामध्ये अगदी लहानपणापासून किंवा अनेक वर्षापासून किंवा अनेक महिन्यांपासून कोणकोणत्या गोष्टी घडून गेल्यात याचा परिणाम म्हणजे त्याची सध्याची परिस्थिती असते. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचंय, की जरी एखाद्या व्यक्तीला आता काही आरोग्याच्या समस्या असल्या, किडनीच्या समस्या असल्या किंवा डायलिसिस जरी सुरू असला, तर ती परिस्थिती कुणालाही नको असते. म्हणून आपल्याला ह्या कार्यक्रमामध्ये किंवा या मार्गदर्शनामध्ये आम्ही ज्या काही गोष्टी सांगत आहोत, त्या जर आपण व्यवस्थितपणे फॉलो करायला सुरुवात केलीच किंवा हे मार्गदर्शन आमचं व्यवस्थितपणे आपण घेत राहिलात, तर त्याच्या माध्यमातून हळूहळू आपण आपल्याला पाहिजे तो परिणाम किंवा पाहिजे त्या गोष्टी, म्हणजेच 100% आरोग्य आपण प्राप्त करू शकतो किंवा एकदम आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमता चांगल्या प्रकारे वाढवू शकतो. आणि हे आपल्याला सहजपणे शक्य होणार आहे. त्यासाठी आपण हे जे काही आमचं मार्गदर्शन आहे ते अत्यंत पॉवरफुल आहे आणि त्याचा आपण चांगल्या प्रकारे वापर करून घेणं गरजेचं आहे. तर हा किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम, जो की किडनी समस्याग्रस्त व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबियासाठी एक वरदान ठरू शकतो. त्यामुळं हा जो काही पहिला सेशन आहे, टोटल आपले 21 सेशन होणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला प्रत्येकाला पर्सनल, व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबाला पर्सनल गायडन्स सुद्धा मिळणार आहे. तसंच सातत्याने आपलं प्रश्नोत्तर सत्र पण होत राहणार आहे, दर आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा. त्याच्यामुळं ज्यांना कोणाला या मार्गदर्शन प्रोग्राम मध्ये सहभागी व्हायचं असेल, म्हणजे आपल्या स्वतःसाठी व्हायचं असेल किंवा आपल्या कुटुंबामध्ये इतर कोणी व्यक्ती असेल त्यांच्यासाठी व्हायचे असेल, तर त्यांनी आम्हाला लवकरात लवकर संपर्क करून या मार्गदर्शन प्रोग्राम मध्ये सहभाग आपला नोंदवू शकता. तर हा किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम, किडनी केअर गायडन्स प्रोग्राम,
हा एक परिपूर्ण कंप्लीट हेल्थ गायडन्स प्रोग्राम आहे की ज्याचा उद्देश आपल्याला हेल्थ रिगेन म्हणजे आपलं आरोग्य परत, चांगलं आरोग्य परत मिळवून देणे किंवा आपल्या शारीरिक मानसिक क्षमता जास्तीत जास्त वाढवण्यासाठी मदत करणे हा उद्देश आहे. आणि या संपूर्ण कमीत कमी 3 महिन्यांच्या गायडन्सच्या माध्यमातून किंवा आमचं जे आपल्याला त्यासोबत पर्सनल गायडन्स मिळणार आहे, वैयक्तिक गायडन्स मिळणार आहे, तर त्याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या ज्या समस्या आहेत व्यक्तीला किंवा ज्या व्यक्तीला किडनीची समस्या आहे त्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबाला कशा प्रकारे जबरदस्त फायदे होऊ शकतात हे आता आपण एकदा जाणून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला लक्षात देणं गरजेचं आहे की हे जे आम्ही आता गायडन्स आपल्याला करणार आहोत ऑन रेकॉर्डेड 21 सेशन्स, तसंच ग्रुप प्रश्नोत्तर सत्र, ग्रुप क्वेश्चन आन्सर सेशन, तसंच पर्सनल गायडन्स, तर याच्यामध्ये आपल्याला किती जबरदस्त फायदा होऊ शकतो किंवा कशा प्रकारे आपल्या आरोग्याच्या समस्या दूर होऊ शकतात, कशा प्रकारे आपल्या शारीरिक मानसिक क्षमता वाढू शकतात, टिकून राहू शकतात, किंवा आपण आपले जास्तीत जास्त पैसे कसे वाचू शकतात हे आपल्याला माहित होणं गरजेचं आहे. पहिला फायदा म्हणजे काय की व्यक्तीनं, ज्या व्यक्तीला किडण्यांची काही समस्या आहे कुठल्याही प्रकारची, क्रिएटिन जास्त असेल व डायलिसिस जरी सुरू असेल, तर त्या व्यक्तीनं उपचारादरम्यान आपल्या किडण्यांची कार्यक्षमता जास्तीत जास्त कशी वाढवावी, जास्तीत जास्त म्हणजे 100% जास्तीत जास्त कशी वाढवावी या संदर्भात अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे किंवा या प्रकारचा फायदा होण्यासाठी मदत होणार आहे. जशी किडण्यांची कार्यक्षमता कमी झालेली असते, ते सुद्धा आपल्याला पुढच्या काही सेशन मध्ये माहित करून घेणार आहोत की हळूहळू किडण्यांची कार्यक्षमता कमी कशी होते. म्हणजे सुरुवातीला ज्या व्यक्तीचं सध्या समजा डायलिसिस सुरू असेल, तर त्या व्यक्तीच्या काही किडन्या डायरेक्टली खराब नाही झालेल्या, काही वर्षापूर्वी त्या व्यक्तीच्या किडन्या एकदम चांगल्या स्थितीमध्ये होत्या, तर त्या हळूहळू हळूहळू त्याच्यावरती कशा प्रकारे त्यांची क्षमता कमी झाली याचा आपल्याला सायन्स ह्याच्या मागचं जे विज्ञान आहे ते माहीत पडणार आहे आपल्याला पूर्णपणे. आणि जशा क्षमता कमी झालेल्या असतात किडनीच्या, तशा त्या वाढवत सुद्धा येतात, तर तेही विज्ञान आपल्याला माहीत पडणार आहे. त्यानंतर दुसरा असा फायदा होऊ शकतो की व्यक्तीनं उपचारादरम्यान जी क्रिएटिनिनची लेवल असते ती नॉर्मली 1च्या आसपास राहिली पाहिजे. जर कोणी जेंट्स असेल, पुरुष असेल, तर त्याच्यामध्ये लेवल असते 0.7 ते 1.3, किंवा जर कोणी महिला असतील तर त्यांच्यामध्ये जी नॉर्मल क्रिएटिनिनची रेंज आहे ती असते 0.7 ते 1.1, तर त्याच्या आसपास राहिलं पाहिजे क्रिएटिनिनची लेवल. आता बघा, क्रिएटिनिन हा शब्द आता लोकांना ऐकायला मिळायला लागलाय सारखा सारखा, किंवा ज्या लोकांना किडनीच्या संदर्भात समस्या असतात त्यांना किंवा त्याच्या कुटुंबातल्या लोकांना हा शब्द सारखा सारखा ऐकायला मिळतो. पण प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये, की ज्यांचं आरोग्य चांगलं आहे त्यांच्या शरीरामध्ये सुद्धा क्रिएटिनिन नावाचा घटक असतो, फक्त तो नॉर्मल रेंज मध्ये राहत असतो. तर ती रेंज नॉर्मल कशी ठेवायची या संदर्भात अत्यंत महत्वाचा फायदा होणार आहे. तसंच महत्वाचं म्हणजे अनेक लोकांना रक्तदाब हा वाढत असतो, विशेषतः ज्या लोकांचं अंगामध्ये जास्त विकनेस असतो किंवा जे लोक जास्त जे लोक मानसिकदृष्ट्या थोडी कमजोर असतात किंवा मेंटली स्ट्रॉंग नसतात जास्त, तर त्या लोकांचं कधी कधी उपचारादरम्यान किंवा डायलिसिसच्या दरम्यान सुद्धा रक्तदाब वाढत असतो. तर त्या दृष्टिकोनातून हळूहळू आपण किती किती मोठ्या समस्या असल्या तरी सुद्धा मेंटली कसं कसं स्ट्रॉंग व्हायचं, की जेणेकरून कुठल्याही परिस्थितीमध्ये किंवा डायलिसिस करण्यापूर्वी, करत असताना, केल्यानंतर किंवा सातत्याने कितीही वर्ष त्या व्यक्तीचा रक्तदाब किंवा बीपी नेहमी नॉर्मलच राहायला पाहिजे. या दृष्टिकोनातून महत्वाचा अत्यंत जबरदस्त आपल्याला फायदा होणार किंवा तशा प्रकारची माहिती होणार आहे की नक्की काय करायचं. तसंच चौथा फायदा असा होऊ शकतो की त्या व्यक्तीनं उपचारादरम्यान डायलिसिस करण्याचं प्रमाण नियंत्रणामध्ये ठेवून हळूहळू कमी करत संपूर्णपणे बंद कसं करावं. बघा, प्रमाण संपूर्णपणे बंद कसं करावं यात आपण सांगणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर सांगायचं म्हणजे की जसं आपण आमची माहिती वाचली असेल किंवा सध्याच्या काळामध्ये अशी अनेक लोक आहेत, अनेक, की कुणाचं 4 वर्षापासून डायलिसिस सुरू आहे, कुणाचं 8-9 वर्षापासून सुरू आहे, कुणाचं 12-13 वर्षापासून डायलिसिस सुरू आहे. तर अगदी
17 ते 18 वर्षापासून सुद्धा डायलिसिस करणारी लोक आहेत. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी डायलिसिस करत असताना सुद्धा एवढ्या वर्षापासून त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य एकदम चांगल्या स्थितीमध्ये मेंटेन ठेवलेलं आहे. खरं तर हा एक चमत्कार म्हणता येईल याला. कारण काय होतं की बरेचदा अनेक लोकांना, ज्या लोकांचं नुकतं डायलिसिस सुरू होतं किंवा झालेलं असतं, तर ते लोक किंवा त्यांच्या कुटुंबातले लोकही घाबरतात की आता आपलं कसं होणार पुढं. तर अजिबात घाबरायची गरज नसते. डायलिसिस करत असतानाही जर व्यक्ती मेंटली स्ट्रॉंग राहिला किंवा त्याने डायलिसिस व्यतिरिक्तच्या बाकीच्या वेळेमध्ये डायलिसिस करून आल्यानंतर पुढच्या डायलिसिसला बराच वेळ असतो किंवा काही कमीत कमी 2 ते 3 दिवसाचा कालावधी असतो. तर त्या कालावधीमध्ये योग्य त्या गोष्टी केल्या केल्या तर तो व्यक्ती त्याचं शारीरिक मानसिक आरोग्य चांगल्या प्रकारे मेंटेन राहू शकतं, शारीरिक मानसिक क्षमता टिकून राहू शकतात, किंवा तो व्यक्ती कितीही वर्ष कितीही वर्षामध्ये अगदी 25-30 वर्षापर्यंत सुद्धा व्यक्ती डायलिसिस करत करत स्वतःला मेंटेन करू शकतो. परंतु आमचं हे मिशन आहे किंवा आमचा असा उद्देश आहे की हळूहळू डायलिसिस करण्याचं प्रमाण कमी होऊन ते पूर्णपणे बंद झालं पाहिजे. आता हे बंद कसं होणार? साहजिकच काय की जर किडण्यांची कार्यक्षमता वाढली, किडण्यांची जर कार्यक्षमता हळूहळू वाढली, किडन्या जर 100% ऍक्टिव्ह झाल्या, किडन्यांचं फंक्शनिंग 100% जर व्हायला लागलं तरच ते बंद होणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला फायदा होणार, म्हणजे ही अशा प्रकारचे परिणाम सुद्धा आपल्याला कसे मिळू शकतात याचा आपल्याला गायडन्स मिळणार आहे. आणि आपल्याच गायडन्सच्या माध्यमातून पुढे असे अनेक लोक निर्माण होतील की ज्यांचं डायलिसिसचं प्रमाण बंद होईल पूर्णपणे. आणि आतापर्यंत अशी बरीच लोक आहेत की त्यांचं डायलिसिस आधी सुरू होतं आणि नंतर ते डायलिसिस बंद झालेलं आहे पूर्णपणे. काही काही लोकांचं एक 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 2-2 वर्ष डायलिसिस केलेलं आहे काही लोकांनी, त्यानंतर पूर्णपणे बंद झालेलं आहे. किंवा ज्यांचं नुकतं डायलिसिस सुरू होतं, तर त्यांनी जर योग्य त्या गोष्टी करायला सुरुवात केली तर त्यांचं 1-2 महिन्यामध्ये किंवा 2-3 महिन्याच्या आतमध्ये डायलिसिस पूर्णपणे बंद होतं कायमसाठी. आता ह्या सुद्धा गोष्टी बऱ्याचदा अनेक लोकांना माहीत नसतात. त्या दृष्टिकोनातून अत्यंत आपल्याला महत्वाचा फायदा होणार आहे. पाचवा फायदा आपल्याला असा होऊ शकतो की त्या व्यक्तीनं उपचारादरम्यान स्वतःला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या नेहमीच एकदम सुरक्षित कसं ठेवायचं, तंदुरुस्त कसं ठेवायचं, कार्यक्षम कसं ठेवायचं, उत्साही कसं ठेवायचं, जसं अनेक लोक करतात. अगदी डायलिसिस करणारी लोक सुद्धा 17-18 वर्षापासून किंवा 15 वर्षापासून जर स्वतःला मेंटेन ठेवत असतील, सुरक्षित ठेवत असतील, तर ते सर्वजण करू शकतात. तर ते कसं करतात, हे बाकीचे लोक कसं करतात हे आपल्याला माहित पडणार आहे, किंवा इतर अनेक अनेक अशा महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहित पडणार आहेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कोणताही व्यक्ती त्या व्यक्तीचं डायलिसिस करत असताना, मग त्याचं वय किती असेल, तरुण व्यक्ती असेल, मध्यम वयाचा व्यक्ती असेल, अगदी ज्या व्यक्तीचं वय 70-80 वर्ष असेल, तो व्यक्ती सुद्धा स्वतःला कशा प्रकारे सुरक्षित ठेवू शकतो हे आपल्याला महत्वाचं विज्ञान माहित पडणार आहे. तसंच त्या व्यक्तीनं, त्याला जर किडनीच्या आजारासोबत इतर कुठल्या प्रकारचे शारीरिक मानसिक आजार किंवा समस्या असतील, तर त्यातून सुद्धा कसं बाहेर पडायचं संपूर्णपणे 100%, हे सुद्धा आपल्याला माहित पडणार आहे. म्हणजे एकाच वेळेस आपल्याला काही प्रत्येक समस्या असतील की जर एखाद्याला काही मानसिक समस्या आहे, शारीरिक इतर समस्या आहेत, तर त्याला काही वेगळा वेळ द्यायची गरज नाही. त्या एकाच वेळेस आपल्याला एकत्रितपणे जेवढ्या काही समस्या असतील, आजार असतील, शारीरिक आजार, मानसिक आजार, तर त्यातून सहजपणे बाहेर पडणं पॉसिबल आहे. आणि हे मार्गदर्शन आम्ही त्यासाठीच करणार आहोत की आपल्याला प्रत्येक बाबतीमध्ये सकारात्मक बदल झाले पाहिजेत, किंवा आपल्याला जेवढ्या काही समस्या असतील एकाच वेळेस, त्या सगळ्या समस्यातून आपण एकाच वेळेस हळूहळू आपली रिकव्हरी झाली पाहिजे. सातवा फायदा असा आहे महत्वाचा, म्हणजे सध्याच्या काळामध्ये अनेक प्रकारचे जे आजार आहेत किंवा विशेषतः किडनीचा जो आजार आहे, त्याच्यामध्ये अनेक लोकांचे किंवा त्यांच्या कुटुंबाचे भरपूर अगदी पैसे खर्च होतात. आणि पैसा खर्च होऊन सुद्धा म्हणावा असा रिझल्ट मिळत नाही, किंवा 100% समस्या दूर होत नाहीत. त्या दृष्टिकोनातून आमचा असा उद्देश आहे की आपले आरोग्याच्या समस्या हळूहळू दूर झाल्या पाहिजेत. 100% आरोग्य आपल्याला परत मिळालं पाहिजे. आपल्या शारीरिक मानसिक क्षमता वाढल्या पाहिजे, त्या टिकून राहिल्या पाहिजे. तसंच आपलं जास्तीत जास्त पैसे सुद्धा वाचले पाहिजेत. तर आम्ही जे आपल्याला हे पुढच्या 3 महिन्यापर्यंत जे काय आपण मार्गदर्शन घेणार आहात, त्याच्या माध्यमातून आम्ही आपल्याला आमचा जो काही आतापर्यंतचा जो काही अनुभव आहे, किंवा या किडनीच्या आजाराच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टी इथं सुरू आहेत किंवा ज्या उपचार सुरू आहेत किंवा ज्या वेगळ्या गोष्टी चालतात, तर त्याच्या आधारावरती आम्ही आपल्याला हे सांगू शकतो की आमच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपले कमीत कमी भविष्यामध्ये
जाऊ शकणारे 4 ते 5 लाख रुपये सहजपणे वाचू शकतात, सहजपणे. आणि पैसे तर वाचणारच आहेत आपले, परंतु आपल्या आरोग्याच्या समस्याही आपल्याला दूर व्हायला किंवा आपल्याला चांगलं आरोग्य प्राप्त होण्यासाठी सुद्धा महत्वाची मदत होणार आहे. तर हा जो किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सातत्याने कमीत कमी 3 महिन्यापर्यंत हे मार्गदर्शन म्हणजे रेकॉर्डेड सेशन्स, ग्रुप क्वेश्चन आन्सर सेशन लाईव्ह किंवा पर्सनल गायडन्स अशा माध्यमातून हे मार्गदर्शन आपण सातत्याने उपलब्ध करत आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला अनेक, जसं आपण काही काही लोकांबद्दल सांगितलं की अनेक लोकांचं अनेक वर्षापासून डायलिसिस सुरू आहे किंवा त्यांनी स्वतःला मेंटेन ठेवलेलं आहे, अशा लोकांचे सुद्धा आपल्याला अनुभव ऐकायला मिळणार आहेत. त्याच्यामुळं ज्या लोकांना नुकतंच काहीतरी किडनीची समस्या असं समजलंय, क्रिएटिनची लेवल वाढायला सुरुवात झाली आहे किंवा अगदी डायलिसिस, ज्यांचं नुकतं डायलिसिस सुरू झालंय, तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे. कारण कधी कधी काय होतं की एखादा नवीन आजार असल्यानंतर किंवा किडनीची समस्या नवीन ज्यांना झालेली असते पहिल्यांदाच, तर ते लोक थोडं जास्त घाबरतात. आणि जेव्हा त्यांना इतर लोकांप्रमाणे जरा ते थोडं स्टेबल होतात, त्यानंतर त्यांची भीती कमी होत असते. तर त्या दृष्टिकोनातून आमचं जे आपल्याला जे काही गार्डन्स उपलब्ध होणार आहे सातत्याने, त्याच्या माध्यमातून आपल्याला 100% आरोग्य पुनर्प्राप्तीसाठी, 100% हेल्थ रिगेनसाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन किंवा मदत आपल्याला आमच्याकडून जेवढी आपल्याला शक्य होईल त्या प्रकारे आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपण सुद्धा मनावरती घ्यायचे की जरी आपल्याला आपल्या समस्या किती मोठ्या वाटत असल्या किंवा दवाखान्यामध्ये जे आपण उपचार घेत असतो त्याच्या माध्यमातून जरी आपल्याला आपल्याला समस्या सुटणं शक्य वाटत नसलं, तरी सुद्धा थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की आपण एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे उपचार घेत असाल, एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असाल, तर तो उपचारांचा फक्त एक मार्ग आहे, मार्ग. म्हणजे उदाहरणार्थ ॲलोपॅथी. आता आपण जे ॲलोपॅथीमध्ये जे उपचार घेत असता किंवा चांगल्या डॉक्टरांकडे उपचार घेत असता किंवा त्यांच्या सल्ल्यानुसार आपलं एखाद्याचे मेडिसिन सुरू असतात, औषधं सुरू असतात, डायलिसिस सुरू असतं, तर ते गायडन्स आपण घेत राहिलं पाहिजे. परंतु जर जर आपल्या असं लक्षात येत असेल की फक्त त्याच्यावरती अवलंबून राहून आपल्या समस्या 100% दूर होणार नाहीत, तर मग मात्र आपण उपचारासोबत इतर गोष्टींचा अवलंब केला पाहिजे किंवा वापर केला पाहिजे. आणि त्या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं जाणार आहे आपल्याला. ॲलोपॅथी हा एक मार्ग असतो, म्हणजे एक उपचार पद्धती आहे. त्याच्या माध्यमातून जरी काही समस्या किंवा काही आजार किंवा किडनीचे आजार 100% दूर होऊ शकत नसले, तरी त्याच्यासोबत इतर अशा अनेक गोष्टी आपण सहजपणे करू शकतो. आणि आपले सुरू असलेले उपचार किंवा एखाद्या व्यक्तीचं डायलिसिस सुरू असेल, ते डायलिसिसचं माध्यम किंवा इतराच्या काय औषधं, तर त्यासोबत आपण योग्य त्या गोष्टी किंवा आपण ह्या ज्या गायडन्समध्ये ज्या काही गोष्टी सांगत आहोत, त्या गोष्टी आपण जर करायला सुरुवात केली, तर हळूहळू आपल्या समस्यातून आपण पूर्णपणे बाहेर पडणार आहात. आपल्या शारीरिक क्षमता वाढायला सुरुवात होईल, मानसिक क्षमता वाढायला सुरुवात होईल आणि आपण हळूहळू पूर्णपणे 100% हेल्दी सुद्धा होऊ शकता. किंवा सुरुवातीला आपल्याला याच्यावरती फोकस करायचा आहे की आपल्या शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता आपल्याला कशा वाढवायच्या, त्याच्यावरती आपण फोकस करायचा आहे. त्यानंतर एखाद्या व्यक्तीचं डायलिसिस समजा आठवड्यातून 3दा असेल, तर ते 3 वरून 2 वरती कसं येऊ शकतं, त्याच्यावरती आणि फोकस करायचा आहे. आता बऱ्याच लोकांचं डायलिसिस बघा, फरक आहे बघा की अनेक लोकांचं डायलिसिस सुरू आहे, काही लोकांचं 3दा सुरू आहे, काही लोकांचं 2दा सुरू आहे आठवड्यातून, काही आणि अनेक अशी पण काही काही लोक आहेत की त्यांचं एकदा सुरू आहे. आणि सगळ्यांची परिस्थिती सारखीच आहे, सगळ्यांच्या दोन्ही किडन्या काम करत नाहीत. सगळ्याच लोकांच्या दोन्ही किडन्या काम करत नाहीत. आणि याच्यामध्ये असा फरक काय आहे? याचा महत्वाचं कारण म्हणजे काय की जे जे लोक मेंटली स्ट्रॉंग नाहीत, त्यांना जास्त वेळा डायलिसिस करावं लागतं किंवा ज्यांच्या अंगामध्ये जरा विकनेस जास्त असतो किंवा जे लोक जास्त घाबरतात, तर त्यांना जास्त वेळा डायलिसिस करावं लागतं. जे लोक जरा मेंटली स्ट्रॉंग असतात किंवा त्यांच्या अंगामध्ये जरा प्रतिकार शक्ती चांगली असते, इम्युनिटी चांगली असते, हिमोग्लोबिनची लेवल चांगली असते, किंवा जे लोक जरा शारीरिक आणि मानसिक क्षमता जरा त्यांच्यात चांगल्या टिकवलेल्या असतात, त्या लोकांचं डायलिसिस 2दा केलं तरी त्यांना चालतंय. आणि त्याच्यापेक्षाही जे लोक स्ट्रॉंग आहेत जास्त, की जे लोक मेंटली एकदम स्ट्रॉंग आहेत किंवा त्यांच्या अंगामध्ये शारीरिक आणि मानसिक क्षमता एकदम नॉर्मल व्यक्तीप्रमाणे आहेत, परंतु किडन्या काम करत नसल्यामुळे त्यांना डायलिसिस करावं लागतंय, तर अशी पण लोक आहेत की जे आठवड्यातून एकदा डायलिसिस करतात आणि तरी सुद्धा
एकदम चांगल्या प्रकारे त्यांचं आरोग्य मेंटेन राहिलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला हा जो काही किडनी केअर गायडन्स प्रोग्राम आहे त्याचा अत्यंत जबरदस्त आपल्याला फायदा होणार आहे निश्चितपणे. कारण हा जो काय आपण प्रोग्राम घेत आहोत, किडनी केअर गायडन्स प्रोग्राम, हा पूर्णपणे सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक गोष्टींचा याच्यामध्ये आपण अवलंब करत आहोत, किंवा विशेषतः आपली मनाची शक्ती, आपली माइंड पॉवर ही आपण कशा पद्धतीने त्याचा वापर करून घ्यायचा, किंवा आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीचा, किंवा त्याच्यासोबत उपचाराव्यतिरिक्त आपण किंवा उपचारासोबत कोणकोणत्या योग्य त्या गोष्टी सातत्याने करत राहायच्या, किंवा कोणत्या चुकीच्या गोष्टी आपण जर आपल्याकडून होत असतील त्या पूर्णपणे स्टॉप करायच्या. म्हणजे टोटल हा एक एज्युकेशन बेस गायडन्स प्रोग्राम आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला निश्चितपणे आपल्या आरोग्याच्या समस्या दूर करून 100% आरोग्य परत मिळवण्यासाठी, किंवा आपल्या शारीरिक मानसिक क्षमता वाढवण्यासाठी, तसंच आपले जास्तीत जास्त पैसे वाचवण्यासाठी अत्यंत महत्वाची मदत होऊ शकते. त्याच्यामुळं हा पहिला सेशन सर्वांसाठी एक आपण मोफत ठेवलेला, मोफत आहे, फ्रीमध्ये आपण ठेवलेला आहे, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना की ज्यांना किडनीची समस्या आहे त्यांना याच्याबद्दल माहीत झाली पाहिजे, किंवा त्याच्या कुटुंबातील लोकांना माहीत झालं पाहिजे. तर त्यामुळं हा सेशन आपण जर बघितला असेल पूर्णपणे, तर आपण ज्यांनी या गायडन्स प्रोग्रामसाठी आपला प्रवेश घेतला नसेल किंवा नोंदणी केली नसेल, तर त्यांनी यासाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करून आपण नोंदणी करायची आहे. आणि त्यासाठी त्यासाठी जर आपल्याला त्यासाठी त्या संदर्भात आपल्याला काही प्रश्न असतील, की आपल्याला गायडन्स प्रोग्राम बद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल, किंवा आपल्या ज्या काही समस्या असतील त्या आपल्याला शेअर करायच्या असतील, किंवा इतर काही कुठल्याही प्रकारची माहिती पाहिजे असेल, त्याआधी आपण माहिती घेऊ शकता. किंवा या गायडन्स प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला, आपण आता सगळं सांगितलेलं आहे तरी सुद्धा आपल्याला जर काय अजून शंका असेल, किंवा ती माहिती घेऊन आपण या गायडन्स प्रोग्रामसाठी आपण आपला सहभाग निश्चित करू शकता आपल्यासाठी, किंवा आपल्या फॅमिलीमध्ये जर कोणी व्यक्ती असेल त्यांच्यासाठी आपण सहभाग निश्चित करू शकता. तर आता आपण किडनी केअर गायडन्स प्रोग्रामचं पहिलं सेशन संपवत आहोत. हे सेशन जॉईन केलेल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.